सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। महाराष्ट्र तेजा या फेसबुक पेजवर मी डॉक्टर शिवानंद भानुसे लाईव्ह येत आहे। महाराष्ट्र तेजा पेजचे प्रमुख आमचे मित्र गोपालजी माने आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो। आणि आज 1 ऑगस्ट खरा जागतिक मातृभाषा दिन, मराठी भाषा दिन या विषयावर मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे। 1 ऑगस्ट या दिवशी काय आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या दिवशीच जागतिक मराठी भाषा दिन साजरा व्हावा ही संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद आणि 33 कक्षाची आमची अनेक वर्षापासूनची मागणी आहे। परंतु अद्याप सरकारने ते मनावर घेतलेले नाही। यावर्षी लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे आणि आम्ही पाठपुरावा केलेला आहे। महाराष्ट्र सरकारकडे अनेक निवेदनं दिलेली आहेत। आम्ही अण्णाभाऊच्या वंशजांना भेटलेलो आहोत। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर, आम्ही मुख्यमंत्रीची भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे, परंतु हे झालेलं नाही। परंतु मी आज हे सांगणार आहे की आज हे समजून घेण्याची गरज आहे की खरा मराठी भाषा दिन, जागतिक मराठी भाषा दिन हा 1 ऑगस्ट असला पाहिजे, कारण साहित्य क्षेत्रातलं योगदान अण्णाभाऊ साठेंचं हे उल्लेखनीय आहे। आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। 1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊंचा जन्म झाला आणि 1969 म्हणजे 49 वर्षाचं फक्त आयुष्य हे अण्णाभाऊंना मिळालेलं आहे। लोकशाहीर, साहित्य सम्राट, ज्येष्ठ समाजसेवक, कलावंत अशा अनेक आघाड्यांवर, अनेक ठिकाणी, अनेक क्षेत्रात मापदंड निर्माण करण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे। म्हणून मराठी भाषा दिन हा त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं 1 ऑगस्ट रोजी साजरा व्हावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे। ज्याप्रमाणे क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी म्हणजे 28 नोव्हेंबरला शिक्षक दिन साजरा व्हावा ही सुद्धा आमची मागणी आहे। त्याची कारणं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, तरीसुद्धा होत नाही। म्हणून आज खऱ्या अर्थानं 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशीच जागतिक मराठी भाषा दिन का साजरा व्हावा या अंगानं काही सूत्ररूपानं मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे। मित्रांनो, ज्यावेळी आपण या सर्व गोष्टींचा विचार करतो त्यावेळी कुणाच्या नावानं जागतिक मराठी भाषा दिन साजरा होतो हे आपल्याला माहीत आहे। आणि अण्णाभाऊ साठे हे दोघंही समकालीन आहेत। दोघांच्या साहित्याची तुलना केली किंवा सर्वच गोष्टी जर बघितल्या, कुणावर टीका करण्याचा काही विषय नाही, परंतु ज्याच्या गुणवत्तेची किंमत केली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं साहित्य समजून घेतलं पाहिजे ही मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आमची सगळ्यांचीच इच्छा आहे। कारण मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी 25 वर्षापूर्वीची संकल्पना मांडलेली आहे। ज्यावेळी अण्णाभाऊंना आणि महात्मा फुलेंना सुद्धा, म्हणजे महात्मा फुले साहित्यिक आहेत हे आजच्या समीक्षकांना मान्यच नाही किंवा अण्णाभाऊ साठेंकडे सुद्धा दुर्लक्ष झालं, परंतु खऱ्या अर्थानं दर्जेदार साहित्य निर्माण करण्याचं काम या 2 महापुरुषांनी केलेलं आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे। ज्यावेळी आम्ही अण्णाभाऊंचा विचार करतो, 1920ला त्यांचा जन्म झाला, त्याच दिवशी म्हणजे त्याच वर्षी आणि त्याच दिवशी टिळकांचा मृत्यू झालेला आहे। खऱ्या अर्थानं गांधीयुगाला त्यावेळेस सुरुवात झालेली होती। परिस्थिती ही इंग्रजाच्या विरोधात तयार झालेली होती आणि प्रचंड असंतोष ब्रिटिशांच्या विरोधात होता। स्वातंत्र्याचा लढा सुरू झालेला होता आणि अशा वेळी गांधींचं नेतृत्व पुढे आलं होतं। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व पुढे आलं होतं आणि असं सर्व स्थित्यंतर होत होतं। खूप मोठे बदल त्या काळात होत होते आणि त्या काळामध्ये अण्णाभाऊंचा जन्म झालेला आहे। आणि मग अण्णाभाऊंचा जो प्रवास आहे तो अत्यंत गरिबीत त्यांचा जन्म झाला आणि मग सांगली जिल्ह्यातून
ज्या पद्धतीने ते मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर अगदी वेटरपासून तर गिरणी कामगार किंवा विविध कामं त्यांना त्या ठिकाणी करावी लागली. जग बघायला भेटलं. खऱ्या अर्थानं त्यांना ते सगळं भोगावं लागलं, त्यांच्या वाट्याला ते आलं. आणि मग हे सर्व जे भोगलं, जे दिसलं, ते आपल्या साहित्यात मांडण्याचं काम हे अण्णाभाऊंनी सातत्याने केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे गरिबीमुळं शिकता आलं नाही आणि भेदभावामुळं त्यांना शाळा सोडावी लागली. दीड दिवस फक्त ते शाळेत गेलेले आहेत. त्याच्यानंतर ते शाळेत गेलेले नाहीत, परंतु विविध गोष्टी वाचून, विविध गोष्टी समजून घेऊन, पाट्या वाचून ते शिक्षण म्हणजे अक्षर ओळख शिकले आणि त्यातून त्यांनी अभ्यास केला, प्रचंड अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक दोन नावं महत्त्वाची आहेत. एक शाहीर दत्ता गव्हाणकर आणि शाहीर अमर शेख यांच्यासोबत त्यांनी काम केलं. पोवाडे म्हटले, पोवाडे लिहिले, शाहीर म्हणून काम केलं. त्यानंतर लाल बावटा पथक स्थापन करून सरकारी निर्णयाला त्यांनी आव्हान देण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. 20,000 मोर्चा त्यांनी 16 ऑगस्ट 1947 या दिवशी काढलेला आहे. ये आझादी झुटी है, देश की जनता भुकी है, अशा पद्धतीचं बंड करण्याचं काम सुद्धा अण्णाभाऊंनी त्या काळात केलेलं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि पुढे मग बाबासाहेबांच्या अगोदर मार्क्सच्या नंतर बाबासाहेबांच्या शिकवणुकीला अनुसरून त्यांनी पुढे काम केलेलं आहे. या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे चळवळीच्या अंगाने अनेक गोष्टी बोलता येतील, सांगता येतील, त्यांचं ते कार्य सांगता येईल. परंतु आज मी फक्त साहित्याच्या अंगानं, मराठी साहित्याच्या अंगानं विचार करणार आहे. आणि त्यांचं साहित्य किती दर्जेदार आहे, किती महत्त्वाचं आहे, किती लोकउपयोगी आहे, ते कसे कृतिशील साहित्यिक आहेत, किती मोठे प्रतिभावंत आहेत, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. कारण इलियट नावाचा जो शास्त्रज्ञ आहे तो म्हणतो की माणूस ज्यावेळी समाजाशी संघर्ष करतो त्यावेळी वक्तृत्व निर्माण होतं, आणि ज्यावेळी माणूस समाजाशी संघर्ष करतो त्यावेळी वक्तृत्व निर्माण होतं, आणि ज्यावेळी माणूस स्वतःच्या मनाशी संघर्ष करतो त्यावेळी साहित्याची निर्मिती होत असते. आजूबाजूला काय घडतंय म्हणजे साहित्य केवळ कलावादी, रंजनवादी, धर्म, देव, राजा असंच नाही, तर ते माणसाची दुःख, वेदना त्या मांडल्या पाहिजेत. साहित्य हे परिवर्तन करत असतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना अण्णाभाऊंनी तंतोतंत त्या पद्धतीचं साहित्य लिहिलेलं आहे, त्या पद्धतीची साहित्य निर्मिती अण्णाभाऊंनी केलेली आहे, असं यातून लक्षात येतं. 1958 ते दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून त्यांनी ज्यावेळी ते उद्घाटक म्हणून भाषण केलेलं होतं, त्यावेळी त्यांनी पृथ्वी ही शेषाच्या म्हणजे याच्यावर नसून ती दलित व कामगारांच्या लोकांच्या तळहातावर तरलेली आहे, अशा पद्धतीचा विचार त्यांनी त्यावेळी, असा वास्तववादी विचार मांडण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. मार्क्सचा तर त्यांच्यावर प्रभाव होताच होता. मार्क्सवादानुसार त्यांनी सगळ्या कृती केलेल्याच आहेत. पुढे बाबासाहेबांचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा अण्णाभाऊंचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु तो आज आपल्या व्याख्यानाचा विषय नाही, तो स्वतंत्र व्याख्यानाचा विषय होईल. ज्यावेळी तो विषय आपल्याला मांडायचा आहे त्यावेळी तो मांडता येईल. परंतु आज फक्त आपण साहित्यिक अंगानं विचार करतो आहोत. आणि ज्यावेळी बाबासाहेब गेले, महापरिनिर्वाण बाबासाहेबांचं झालं, त्यावेळी म्हणजे ते ढसाढसा रडले आणि त्यांनी जे गीत लिहिलंय, जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, अशा पद्धतीनं की हे विषमतावादी जग आहे, हे बदललं पाहिजे, विषमतेच्या दऱ्या दूर केल्या पाहिजे. या देशामध्ये जातीच्या नावानं शोषण झालेलं आहे, या देशामध्ये वर्णव्यवस्था अस्तित्वात होती आणि त्या पद्धतीनं हे बदललं पाहिजे. की 85% बहुजन समाज हा दैववाद, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता यामध्ये अडकून पडलेला आहे, कुणाचा तरी गुलाम झालेला आहे. यातून तो बाहेर पडणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा विचार त्यांनी आपल्या साहित्यातून, आपल्या कलापथकातून, आपल्या पोवाड्यातून, आपल्या लावणीतून मांडण्याचं काम सातत्यानं अण्णाभाऊंनी केलेले आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जसं संत तुकाराम महाराजांनी बुडिता हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे, तर जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा हा विचार मांडला. तसेच दुसरे तुकाराम, कारण अण्णाभाऊ साठेंचं खरं नाव तुकाराम आहे, तुकाराम भाऊराव साठे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. खऱ्या अर्थानं त्या तुकारामाचे वारसदार म्हणून आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ही विचाराची परंपरा आहे. कारण अण्णाभाऊ साठे हे डॉक्टर बाबासाहेबांना गुरु म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब
महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानतात, महात्मा ज्योतिराव फुले शिवाजीराजांना मानतात, शिवाजीराजे तुकारामाला मानतात आणि तुकाराम महाराज हे गौतम बुद्धाला मानतात. ही विचाराची परंपरा आज समजून घेण्याची गरज आहे मित्रांनो. त्या पद्धतीने आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि अण्णाभाऊ साठेंनी तमाशात जे गणगवळण होत होती ते थांबवण्याचं काम केलं आणि सुरुवातीचं वंदन कुणाला केलं? भूमातेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याचं काम त्यांनी पहिल्यांदा केलेलं आहे. शिवाजी महाराज आम्ही समजून घेतले पाहिजे, भूमातेला आम्ही वंदन केलं पाहिजे, हा वास्तववादी विचार मांडण्याचं काम अण्णाभाऊंनी त्या काळात केलेलं आहे. फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केलेली आहे. म्हणून या दृष्टीनं विचाराची परंपरा म्हणून या गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. आणि अण्णाभाऊंचं हे जे आयुष्य आहे अतिशय कष्टप्रद असं आयुष्य होतं. त्यांनी विशिष्ट भूमिका घेऊन काम केलेलं आहे. चळवळीचा भान असलेला हा माणूस वेटर ते गिन्नी कामगार आणि विविध कामं त्यांनी केलेली आहे. म्हणजे मी सुरुवातीलाच सांगितलं, स्वर्ग नरक देव धर्म राजा यावर लिखाण होत होतं. ते न होता उपेक्षितांवर, दलितांवर, अन्याय होणाऱ्यांवर ते लिखाण झालं पाहिजे, माणसांवर लिखाण झालं पाहिजे, माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे, अशा पद्धतीचा विचार अण्णाभाऊंनी मांडलेला आहे. हे सगळं मांडत असताना त्यांच्यावर अमरावतीत गुन्हा सुद्धा दाखल झाला, त्यांना त्या ठिकाणी मारलं सुद्धा गेलं होतं. या सगळ्या गोष्टी आल्याच. म्हणजे ते कुठल्याच गोष्टीची पर्वा न करता या गोष्टी ठामेठोकपणे मांडत होते, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, अशा पद्धतीनं म्हणजे जे करुण रस बघा, म्हणजे लावणी आणि पोवाडे हे वीर रस आणि शृंगार रसात, पण करुण रस सुद्धा त्यामध्ये आहे. म्हणजे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, ही परिस्थितीचं वर्णन किंवा आजपर्यंत झालेले अन्याय या सगळ्याच गोष्टी या अंगानं येतात. आपण त्या लक्षात घेतल्या पाहिजे मित्रांनो. अशा पद्धतीनं अण्णाभाऊंनी जी साहित्य निर्मिती केली ती अफलातून साहित्य निर्मिती केलेली आहे. आणि त्या साहित्याचं अगदी नीटपणे विश्लेषण होणं अपेक्षित आहे, विस्तारानं विश्लेषण होणं अपेक्षित आहे, ते समजून घेणं अपेक्षित आहे. आजच्या समीक्षकांनी ते सर्व समजून घेतलं पाहिजे. आणि साहित्यातील जो समाज आहे त्यांचा तो नवा समाज होता, कारण तोपर्यंत तसं साहित्य लिहिलं गेलं नव्हतं. आणि ते लिहिण्याचं काम पहिल्यांदा कुणी केलं असेल तर ते अण्णाभाऊ साठेंनी केलेलं, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे पहिले दलित साहित्यिक हे अण्णाभाऊ साठे आहेत, पहिले ग्रामीण साहित्यिक हे महात्मा ज्योतिराव फुले आहेत. हे आजच्या समीक्षकांनी अभ्यासकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. परंतु आजचे समीक्षक अभ्यासक हे सोयीचा विचार करतायत आणि मग अभिजन, मग प्रतिगामी, मग त्या पद्धतीनं स्वतःच्या स्वार्थाचा. परंतु वास्तव हे आपण पुढे आणलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणून अण्णाभाऊंनी जे मांडलं, जे भोगलं, जे दिसलं, जे अनुभवलं, समाजातलं दुःख मांडण्याचं काम साहित्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी केलेलं हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण अण्णाभाऊ साठेंची साहित्य संपदा याचा जर आम्ही विचार केला तर 35 कादंबऱ्या आहेत, 15 कथासंग्रह आहेत, 15 पोवाडे आहेत, 15 नाटक, 13 लोकनाट्य आणि पोवाडे लावण्या, एक प्रवास वर्णन आहे, 12 पटकथा आहेत आणि 100पेक्षा जास्त विद्यापीठामध्ये 100पेक्षा जास्त PhD विविध विद्यापीठामध्ये अण्णाभाऊवर झालेली आहे. अण्णाभाऊ हे शिवाजी विद्यापीठात आणि इतर विद्यापीठात सुद्धा अभ्यासक्रमासाठी आहेत. म्हणजे 100पेक्षा 125पेक्षा जास्त ग्रंथ अण्णाभाऊंनी लिहिलेले आहेत. आणि ते उगाच लिहिले म्हणून लिहिले नाही, तर साहित्य हे परिवर्तन करू शकतं, साहित्य हे क्रांती करू शकतं, साहित्य हे बदल घडून आणू शकतं, साहित्य हे दुःख वेदना मांडू शकतं. अशा पद्धतीचा एक सकारात्मक आणि चांगला विचार साहित्यातून पुढे येऊ शकतो, हेच अण्णाभाऊंनी दाखवून दिलेलं आहे. अण्णाभाऊची आवडी नावाची कादंबरी, म्हणजे महत्वाच्या कादंबऱ्या जर आपण बघितल्या तर आवडी आहे, गुऱ्हाळ गुलाम आहे, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा, पाझरी, फकीरा, मथुरा, माकडीचा माळ, रत्ना, रानगंगा, रूपा, वारणेचा वाघ, वैजंती, बयर, अशा गाजलेल्या कादंबऱ्या अण्णाभाऊंच्या आहेत. वाचल्यानंतर माणूस अंतर्मुख होऊन जातं. म्हणजे मी ज्यावेळी एखादं पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात करतो अण्णाभाऊंचं, तर विचार येतो की किती मोठा प्रतिभावंत आहे, किती मोठं निरीक्षण आहे, कसे निरीक्षणं नोंदवलेले आहेत, किती दुःख वेदना मांडलेली आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही त्या पद्धतीनं समजून घेण्याची गरज आहे. कथासंग्रहाचा जर विचार केला तर अमृत आघात आधी कृष्णकाठाच्या कथा आहेत, कुळवाडा आहे, गजाआड, चिरानगरची भूतं, नवती, निखारा, जिवंत काडतूस, पिसाळलेला माणूस, करारी, बरबाधा, कंजारी, असे हे कथासंग्रह अण्णाभाऊंचे आहेत.
अतिशय मार्मिक कथा अण्णाभाऊच्या आहेत. अंतर्मुख होतं माणूस हे वाचताना. लोकनाट्य तर त्यांनी वगनाट्य, लोकनाट्य, तमाशामध्ये जे लिहिलं आणि तमाशाचं स्वरूप बदलून टाकलं. म्हणजे स्त्री, तिचं सौंदर्य आणि मग त्या पद्धतीनं जे होतं ते न करता किंवा त्या ठिकाणी स्त्रीचा अपमान न करता अतिशय त्यातून सुद्धा प्रबोधन होऊ शकतं हे सांगण्याचं काम अण्णाभाऊंनी केलेलं आहे. म्हणजे अकलेची गोष्ट, इनामदार, कापऱ्या चोर, तारा, देशभक्त घोळे, पुढारी मिळाला, पंग्यांचे लगीन, बेकायदेशीर, माझी मुंबई, मूक मिरवणूक, रानबोका, लोकमंत्र्याचा दौरा, शेटजीचं इलेक्शन अशा पद्धतीचे लोकनाट्य लिहून प्रबोधन करण्याचं काम सुद्धा अण्णाभाऊंनी केलेलं आहे. आणि संघर्षाच्या बाबतीत तर सुगंधा सुलतान हे लिहिलेलं आहे. आणि एक प्रवास वर्णन लिहित असताना त्या प्रवास वर्णनाचं नाव आहे कविता आणि माझा रशियाचा प्रवास. म्हणजे रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याचं काम पोवाड्याच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी केलेलं आहे. त्यांना तुम्ही निरीक्षक म्हणता किंवा निरक्षर म्हणता किंवा त्यांचं साहित्य समीक्षकांनी समजून न घेता अण्णाभाऊंना उपेक्षित ठेवलं, दूर ठेवलं. परंतु अण्णाभाऊचं साहित्य पुढे येणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर अण्णाभाऊच्या साहित्यावर 9 चित्रपट सुद्धा निघालेले आहेत. वैजंता या कादंबरीवर चित्रपट सुद्धा निघालेला आहे. टिळा लावतो मी रक्ताचा आवडी या कादंबरीवर आहे. डोंगरीची महिना, माकडीचा माळ याच्यावर आधारित आहे. मुरली मल्हार राजाची हे चिखलातील कमळवर आधारित आहे. वारणेचा वहाग अशी ही साताऱ्याची तऱ्हा अशा अलगूज या कादंबरीवर आधारित आहे. फकीरावर सुद्धा चित्रपट निघालेला आहे. फकीराला तर महाराष्ट्र शासनाने त्याची दखलही तेव्हा घेतलेली आहे. परंतु सर्वच साहित्य हे दखल पात्र आहे. ते दखल घ्यावं असं साहित्य आहे. परंतु त्याची दखल घेतली गेलेली नाही हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण फकीरामध्ये अण्णाभाऊंनी आपल्या समुदायाला पूर्ण म्हणजे भूकमारीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोही करणारा नायक त्यामध्ये फकीरात त्यांनी रेखाटलेला आहे. आणि 2 गावाचा संघर्ष कशा पद्धतीनं गैरसमजातून निर्माण होतो हे सुद्धा सांगण्याचं काम अण्णाभाऊंनी केलेलं आहे. म्हणजे वास्तव समाज दर्शन मांडण्याचं काम त्यांच्या साहित्यात आहे. मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या 2 गाण्यातून मुंबई शोषणकरी म्हणजे शोषणकरी जे आहे त्या पद्धतीचं चित्रण, जे शोषण होतं त्या पद्धतीचं चित्रण त्यामध्ये आलेलं आहे. आणि तमाशाचं तर त्यांनी स्वरूपच बदलून टाकलेलं आहे. लोकनाट्यातून परिवर्तन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे साहित्य परिवर्तन करू शकतं, ते लोक उपयोगी असतं, ते केवळ रंजनवादी नसतं हे सांगण्याचं काम ते करत होते. कारण ज्यावेळी पु ल देशपांडे बटाट्याची चाळ लिहित होते त्यावेळी ते मागडीचा माळ लिहित होते. आणि नाशी फडकेंना समज देण्याचं काम सुद्धा अण्णाभाऊंनी त्या काळात केलेलं आहे. म्हणजे एक कामगार माणूस आहे जो लिहितो आहे, आपल्या प्रतिभेनं तो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि तरी सुद्धा आज ते उपेक्षित आहेत. परंतु ते उपेक्षित राहू नये, त्यांचं खरं साहित्य पुढे यावं ही भूमिका मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आमची सगळ्यांचीच राहिलेली आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना 2 मार्च 1958 या दिवशी दलित साहित्य संमेलन दादरला होतं आणि त्या संमेलनाचे नियोजित उद्घाटक होते प्र के अत्रे. परंतु अत्रे त्या संमेलनाला येऊ शकणार नाहीत काही कारणास्तव. म्हणून सगळे आयोजक अण्णाभाऊ साठेंकडे गेले. अण्णाभाऊनं म्हणाले की तुम्ही उद्घाटक व्हा. शेवटी अण्णाभाऊंनी त्यांचा शब्द मानला आणि ते उद्घाटक झाले. दलित साहित्य संमेलन म्हणजे पहिल्यांदा दलित हा शब्द उच्चारला गेला असावा तेव्हा, तोपर्यंत नाही. म्हणजे अशा पद्धतीचं साहित्य संमेलन असू शकतं. आणि महत्त्वाचं मला त्या संमेलनातून उद्घाटक म्हणून असं वाटतं, अण्णाभाऊ उद्घाटक म्हणून, की वैचारिक बांधिलकी स्वीकारून शोषितांच्या जगण्याला साहित्य प्रथमच म्हणजे साहित्यात प्रथमच आणणाऱ्या अण्णाभाऊ साठेसारख्या प्रतिभावंताच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. ही घटना प्रस्थापित सांस्कृतिक व्यवहारात अतिशय महत्त्वाची होती आणि खऱ्या अर्थानं ती घटना त्यावेळी घडलेली होती. अण्णाभाऊंनी या भाषणात, त्या उद्घाटकीय भाषणात समाजनिष्ठ आणि परिवर्तनाचा विचार मांडला. समाज जीवनातील वास्तविकतेकडे किती सजगपणे पाहता येते याचा प्रत्यय येतो. शैक्षणिक वैचारिक वारसा नसताना अण्णाभाऊंनी मराठी साहित्यात जे भरीव योगदान दिलं आहे ते कालातीत आहे
हे विसरून चालणार नाही, नाकारून चालणार नाही. ते आम्हाला त्याचा विचार करावा लागेल. कारण प्रतिभेला रंग, रूप, वर्ग, वंश, जातपात, धर्म वा लिंगभेद नसतो, याची कुंपणे नसतात, हे अण्णाभाऊंनी खरे ठरवलेले आहे. वंचितांच्या उत्थानासाठी त्यांनी जी लेखणी झिजवली, ती ज्याचं जनआंदोलन केलं, त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण ते खऱ्या अर्थानं उपेक्षित वंचितांचे महानायक होते. जे साहित्यात येणं अपेक्षित होतं ते त्यांनी आणलेलं आहे. ज्या माणसाची दखल घेणं अपेक्षित होतं ते त्यांनी ते साहित्यात केलेलं आहे. त्यांनी सर्वसामान्यांच्या जगण्याचा हुंदका साहित्यातून प्रकट केला आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण ज्या काळात पारंपरिक रोमॅन्टिक लिखाण प्रचलित होते, अभिजन वाचक रोमॅन्टिककडे ते डोक्यावर घेऊन नाचत असताना अण्णाभाऊंनी श्रमिकांचे, कष्टकऱ्यांचे प्रतिनिधित्व केले. बंद खोलीत नाही तर जे जगलं, अनुभवलं ते साहित्यात मांडलं. शाहिरी चळवळीत ते बुलंद आवाज झाले. त्यांच्या साहित्यिक कामगिरीचे नीट मूल्यमापन होण्याची गरज आहे, हीच अपेक्षा आहे. दुर्दैवानं त्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व इथल्या सांस्कृतिक व्यवहाराने समजून घेतले नाही. त्यामुळे ते उपेक्षित राहिले. फुलेसुद्धा उपेक्षितच राहिले. म्हणजे फुलेंनी जो विचार त्यांच्या साहित्यात मांडला तो सुद्धा आज समीक्षकांनी म्हणजे ज्या पद्धतीनं लोकांसमोर यायला पाहिजे होतं त्या पद्धतीने ते आलेलं नाही. म्हणून आजचे समीक्षक कशा पद्धतीचा विचार करतात, त्यांनी या सर्व गोष्टीचा सकारात्मक विचार करावा अशी आमची इच्छा आहे, अशी आमची भूमिका आहे. अण्णाभाऊंनी म्हणजे कलेला अतिशय उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम केलेलं आहे. मराठी साहित्याला अतिशय उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम केलेलं आहे. जागतिक कीर्तीचा जन्मादी साहित्यिक म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. परंतु खऱ्या अर्थानं सामान्यापर्यंत त्यांचं साहित्य पोचणं गरजेचं होतं, त्याची दखल घेणं गरजेचं होतं, ते घेतलेलं नाही. म्हणून आम्हाला सातत्यानं वाटतं की अण्णाभाऊ साठे, आम्ही नुसतंच म्हणतो साहित्य सम्राट, परंतु साहित्य सम्राट म्हणत असताना मराठी भाषा दिन त्यांच्या जयंतीच्या दिवशी व्हावा. कारण खऱ्या अर्थानं त्या दिवशीच व्हावा, तेच खरे साहित्य सम्राट आहेत हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. कारण दलित साहित्य संमेलनाची गरज का आहे हे 1958 त्यांनी अगदी ठामेठोकपणे सांगितलेलं होतं. त्याचं कारण असं आहे की 1878 साहित्य संमेलनं सुरू झाले. पहिले ते ग्रंथ संमेलनं होती, नंतर ती अखिल भारतीय साहित्य संमेलनं झाली. पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती रानडे होते आणि 1958 39 संमेलनं झाली. आणि महत्त्वाचा मुद्दा हा आपण लक्षात घेतला पाहिजे की 1932 कोल्हापूर इथे संमेलन भरलेलं होतं. फक्त महाराजा सयाजीराव गायकवाड एवढे जर एक अध्यक्ष सोडले तर बाकी जवळपास 39 पैकी 38 हे संमेलन अध्यक्ष हे ब्राह्मणी अभिजात परंपरेतले होते, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून दलित साहित्य संमेलन भरून या सर्व परंपरेला छेद देण्याचं पहिलं काम हे त्या संमेलनाच्या निमित्तानं झालं होतं, हे सुद्धा आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण दलित उपेक्षितांना साहित्यात स्थान कुठं आहे असा प्रश्न उद्घाटकीय भाषणात हा अण्णाभाऊंनी उपस्थित केलेला आहे. इथल्या मराठी साहित्याने रंजनवादी कल्पक आणि म्हणजे कल्पक गप्पा मारल्या, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी त्यात आल्या, परंतु त्यांना जो खरा माणूस त्यात दिसणं अपेक्षित होतं तो खरा माणूस त्यांना त्याच्यात दिसला नाही. त्यांच्या साहित्यात सामान्य माणसाचा चेहरा दिसत नाही, जो अण्णाभाऊच्या साहित्यात दिसतो, जो दिसणं गरजेचा होता. तो आणण्याचं पहिल्यांदा काम कुणी केलं असेल मराठी साहित्यात तर ते अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. प्रखर बुद्धिमत्ता, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, समाजवादी विचार यांच्या वैचारिक साधनेवर अण्णाभाऊचा वाङ्मयीन दृष्टिकोन उभा आहे. असा हा फार मोठा प्रतिभावंत आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. शोषणमुक्त आणि वर्गविहीन समाज निर्माण व्हावं हे त्यांचं उद्दिष्ट होतं आणि साहित्यात त्यांनी ते मांडण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. लोक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे, आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अण्णाभाऊ साठेंची जयंती 1 ऑगस्ट
हा खरा जागतिक मराठी भाषा दिन आहे आणि तो त्या पद्धतीने साजरा व्हावा ही आमची इच्छा आहे. ही आमचीच नाही तर तमाम बहुजन समाजाची ही इच्छा आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं पाठपुरावा होण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण अण्णाभाऊ म्हणतात, जग बदल घालूनी घाव सांगून गेले माझं भीमराव या गाण्यातून अलौकिक विचार त्यांनी मांडलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे चालवण्याचं काम आणि सांगण्याचं काम पहिल्यांदा कुणी केलं असेल मोठ्या प्रमाणावर साहित्याच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून, कलापथकाच्या माध्यमातून, तमाशाच्या माध्यमातून, तर ते अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण मी सुरुवातीलाच म्हणालो, पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर ती तरलेली आहे. हा विचार म्हणजे समाज व्यवस्थेतील कठोर सत्य आहे. भयमुक्त समाज, भटमुक्त समाज हा संदेश या माध्यमातून देण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. कारण ही विचाराची परंपरा आम्ही लक्षात घेत असताना अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यामध्ये केलेलं काम, दिलेलं योगदान, केलेली निर्मिती ही खूप मोठी आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी खरा मराठी भाषा दिन हा साजरा झाला पाहिजे, जागतिक मराठी भाषा दिन साजरा झाला पाहिजे. कारण तळागाळातील माणसाचे चरित्र, चित्र साहित्यातून आविष्कृत करणाऱ्या अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यात मांडलेला विचार समग्र मानवजातीसाठी खूप महत्त्वाचा असा विचार आहे. तो मानवजातीला तारणारा विचार आहे, मानवजातीचे दुःख वेदना मांडणारा विचार आहे, उपेक्षितांचे दुःख वेदना मांडणारा विचार आहे. तो विचार हा महत्त्वाचा विचार आहे, तो अण्णाभाऊंनी मांडलेला आहे. म्हणून अण्णाभाऊंचं साहित्यातलं योगदान खूप मोठं आहे. ते साहित्य खऱ्या अर्थानं पुढे यावं, समीक्षकांनी त्याची दखल घ्यावी, महाराष्ट्र सरकारनं, भारत सरकारनं दखल घ्यावी आणि खऱ्या अर्थानं 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठेंची जयंती, साहित्य सम्राट, लोकशाहीर, समाजसेवक अण्णाभाऊ साठेंची जयंती ही 1 ऑगस्ट जागतिक मराठी भाषा दिन साजरी व्हावी ही तमाम बहुजन समाजाची, तमाम जनतेची इच्छा आहे आणि त्या पद्धतीनं व्हावं. तो पाठपुरावा आम्ही चळवळीच्या माध्यमातून करतो आहोत. म्हणून 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, त्या दिवसापर्यंत हा निर्णय व्हावा म्हणून आज 21 जुलै रोजीच मी या महाराष्ट्र तेजा या फेसबुक पेजवर लाईव्ह आलेलो आहे. आमचे मित्र माने यांनी त्या पद्धतीनं आमची चर्चा झाली आणि मग म्हटलं आपण हा विषय 1 ऑगस्टला घेण्याच्या ऐवजी आपण 21 तारखेलाच घेऊ आणि सामान्यांपर्यंत, माणसांपर्यंत, अनेकांपर्यंत हा पोचवण्याचं कार्य आपण आपल्या माध्यमातून, महाराष्ट्र तेजा या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण करूया. जास्तीत जास्त हे शेअर व्हावं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं. आणि अण्णाभाऊचा विचार खूप मोठा आहे. कारण जवळपास 100-120 पेक्षा जास्ती पुस्तकं अण्णाभाऊंची आहेत, ग्रंथ अण्णाभाऊंची आहेत. शेकडो कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत, लावण्या त्यांनी लिहिलेल्या आहेत, पोवाड्या त्यांनी लिहिलेल्या आहेत, कादंबऱ्या, कथा त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि अतिशय दर्जेदार असं साहित्य निर्माण करण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. तर मी त्यांचा आत्ताच परवा स्मृती दिन झाला त्यानिमित्त आणि परत त्यांची जयंती आहे त्यानिमित्त त्यांना मनपूर्वक विनम्र अभिवादन करतो आणि महाराष्ट्र तेजा आणि मानेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय अण्णाभाऊ.